नमस्कार. गौरीहर क्रिएशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत ताटाभोवतीची महिरप. ही महिरप साधारण अशी त्रिकोणी आकाराची आहे. करायला अगदी सोपी आहे. आज आपल्याला बघायची आहे ही महिरप कशी करायची ते. तर आता आपण बघणार आहोत ताटाभोवतीची महिरप कशी करायची ते. त्यासाठी मी ते घेतलेले आहेत 5 नंबरचे पांढऱ्या कलरचे मणी, 5 नंबरचे लाल कलरचे मणी, 5 नंबरच्या मण्यांसाठी 40 नंबरचा तंबूस धागा घेतलेला आहे आणि धाग्याच्या शेवटी गाठ मारून घेतलेली आहे. धागा कट करण्यासाठी कैची घेतलेली आहे. तर सुरुवातीला आपण धाग्यामध्ये 6 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि जो शेवटचा मणी आहे त्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि या प्रत्येक 6 मण्यांमधून धागा फिरवून घ्यायचा आहे. 6चं सर्कल झालं आपलं. ह्या 6 मण्यांमधून धागा आता फिरवून घ्यायचा आहे. त्यानंतर धाग्यामध्ये एक पांढरा मणी, 2 लाल मणी आणि परत 2 पांढरे मणी. एक पांढरा, 2 लाल आणि 2 पांढरे असे 5 मणी ओवून घेतले आणि जिथून धागा निघालाय त्याच मणीमध्ये सुई घालून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. हे अशा प्रकारे. आता आपल्याला परत धागा ह्या 6 मण्यांमधून फिरवून घ्यायचा आहे. सहाही मण्यांमधून फिरवून घ्यायचा आहे. त्यानंतर धाग्यामध्ये आपल्याला हे 6 मण्यातून फिरवून घेतल्यानंतर धाग्यामध्ये 4 पांढरे मणी आणि 1 लाल मणी असे 5 मणी ओवून घ्यायचे आणि जिथून धागा बाहेर निघालेला आहे त्याच मणीमधून धागा परत बाहेर काढून घ्यायचा आहे. परत ह्या 6 मण्यांमधून एकदा धागा फिरवून घ्यायचा आहे. आणि या पांढऱ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. इथे आपल्याला एक पांढरा मणी, 2 लाल मणी आणि परत 2 पांढरे मणी असे 5 मणी ओवून घ्यायचे आहेत. आणि जिथून धागा निघालाय त्याच मणीमध्ये सुई घालून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. परत ह्या 6 मण्यांमधून धागा फिरवून घ्यायचा आहे. आणि या मधल्या लाल मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. 6 मण्यातून धागा फिरवून घेतला आणि लाल मण्यातून बाहेर काढून घेतलेला आहे. इथे आपल्याला आता 4 पांढऱ्या कलरचे मणी, आणि 1 लाल मणी असे 5 मणी ओवून घ्यायचे आहेत. असाच सेम सिक्वेन्स ठेवायचा आहे. जेवढी तुमची ताटाची जो तुमच्या ताटाचा आकार असेल त्याप्रमाणे ही आपल्याला घ्यायचं आहे.
आता परत या 6 मण्यांमधून धागा फिरवून घेऊया. तर हे अशाच प्रकारे आपण पुढे असं वाढवत नेऊया आणि मग बघूया पुढे काय करायचं ते. हे आपले झाले, एवढे किती झाले, 1 2 3 4 आणि 5 झाले. 5 वर्तुळं झाली. तुमच्या ताटाच्या आकारानुसार तुम्ही ही पट्टी करून घ्यायची आहे. तर आपण आता हे पुढचं करून घेऊया. तर ही आपण आता महिरपची पट्टी तयार करून घेतलेली आहे 6 सर्कलची अशी. ही मी एवढीच केलेली आहे. तुम्ही तुमच्या ताटाच्या आकाराची करून घ्या. तुम्हाला दाखवण्यासाठी मी एवढीच केलेली आहे. तर आता काय करायचं आहे, तर आपण सुरुवातीचा जो 6 पांढऱ्या मण्यांचा सर्कल घेतला, नंतर मग लाल पांढरे असे मणी घेऊन 6 सर्कल असे करत गेलो आणि जो शेवटचा सर्कल येईल तो देखील पांढऱ्या मण्यांचाच करायचा आहे. 6 पांढऱ्या मण्यांचा. जे तुमचं ताटाचा आकार असेल ते पूर्ण झाल्यानंतर जो शेवटचा सर्कल येईल तो पांढऱ्या मण्यांचाच ठेवायचा आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर हे आपली शेवटची स्टेप झाल्यानंतर धागा ह्या पांढऱ्या मणीतून, हा जो खालचा पांढरा मणी आहे इथून बाहेर काढून घ्यायचा आहे. तुमचा धागा इथे संपलेला असेल तर गाठ मारून तुम्ही तो इथे जॉईंट करून घ्या. संपलेला नसेल तर कंटिन्यू करून ह्या मणीतून काढून घ्या. आता इथे आपल्याला 4 पांढऱ्या कलरचे मणी आणि 2 लाल कलरचे मणी असे ओवून घ्यायचे आहेत. 4 पांढऱ्या कलरचे मणी, 2 लाल कलरचे आणि परत 1 पांढऱ्या कलरचा मणी. 4 पांढरे, 2 लाल आणि 1 पांढरा. आता काय करायचं, तर हा पांढरा मणी सोडून द्यायचा आहे आणि या वरच्या 2 लाल मणींतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे परत 4 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत. आणि हा जो पांढरा मणी आहे ह्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. ह्या मणीतून धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. परत हा जो सर्कल आहे त्याच्या ह्या मणीतून धागा खाली काढून घ्यायचा आहे आणि इथे परत सेम करायचं. 4 पांढरे मणी, 2 लाल मणी आणि 1 पांढरा मणी. 4 पांढरे, 2 लाल आणि 1 पांढरा. 4 पांढरे, 2 लाल, 1 पांढरा असे घेऊन ह्या 2 वरच्या 2 लाल मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे परत 4 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत. आणि हा जो मणी आहे ह्या सर्कलचा हा मणी ह्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. हे अशाच प्रकारे आपण संपूर्ण ही महिरप करून घेऊया. तुम्हाला जर काही समजत नसेल तर आपण हे 2 त्रिकोण कसे केले ते बघा आणि पूर्ण कंटिन्यू करा. मग आपण बघूया की आपली महिरप पूर्ण झाल्यावर कशी दिसते ते. महिरप पूर्ण झाल्यानंतर ही अशी दिसते. ताटाभोवतीची ही महिरप तुम्हाला आवडली का हे मला नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक नक्की करा. करायला अगदी सोपी आहे ही महिरप. चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.